जय हिंद मित्रांनो, मी अमोल अंतरकर। आज आपण अशा एका पुरस्कारावरती बोलणार आहोत बघा, ज्या पुरस्काराचं नाव आहे गोल्डन ग्लोब पुरस्कार। बघा, चित्रपट सृष्टीमध्ये ऑस्कर पुरस्काराच्या पूर्वी जर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला जर कोणता पुरस्कार समारंभ जर पार पाडला जात असेल तर तो आहे बघा गोल्डन ग्लोब पुरस्कार समारंभ। आता या वर्षीचा बघा जानेवारी 2026 मध्ये हा पुरस्कार नेमका कोणत्या चित्रपटाला मिळाला त्यावरती आपण 2 मिनिटं बोलूया। पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा बघा, गोल्डन ग्लोब पुरस्कार हा दोन या ठिकाणी प्रकारामध्ये दिला जातो बघा। एक आहे म्युझिकल कॉमेडी आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी ड्रामा। तर या वर्षीचा जो काही म्युझिकल कॉमेडीचा पुरस्कार आहे तो मिळालेला आहे बघा या ठिकाणी सरळ वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाला, आणि जो ड्रामा आहे बघा तर तो पुरस्कार या ठिकाणी मिळाला हॅमनेट या चित्रपटाला। काय झालं बघा, हा पुरस्कार या वर्षीचा मिळालेला आहे। मग आता सेकंड मुद्दा असा आहे बघा की गोल्डन ग्लोब पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात नेमकी कधी झाली आणि या पुरस्काराचं आयोजन नेमकं कोणती संस्था करते, कोणत्या देशामध्ये या पुरस्काराचं आयोजन केलं जातं। तर हा जो गोल्डन ग्लोब पुरस्कार आहे बघा, या पुरस्काराची सुरुवात 1944 पासून या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये ऑस्करच्या अगोदर जर आपण बघितलं तर बघा अमेरिकेमध्ये या ठिकाणी सरळ एक शहर आहे बघा लॉस एंजेलिस, या शहरामध्ये त्या ठिकाणी या पुरस्काराचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। हा पुरस्कार नेमका कोणत्या संस्थेकडून दिला जातो तर बघा हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन या संस्थेकडून त्या ठिकाणी या पुरस्काराचं आयोजन केलं जातं आणि तो पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो। मग आता या पूर्वीच्या जर आपण इतिहासाचा जर विचार केला म्हणजे 1944 पासून या पुरस्काराला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मग आता या पुरस्कारामध्ये भारतीय चित्रपट एखादा आहे का तर यस, लक्षात ठेवत चला 2023 मध्ये या ठिकाणी RR चित्रपट प्रकाशित झाला होता, RRR, आणि या RR चित्रपटामधलं एक गाणं होतं बघा नाटू नाटू हे गाणं। तर या नाटू नाटू गाण्याला या ठिकाणी सर्वोत्कृष्ट मूळ गाणे असा पुरस्कार त्या ठिकाणी हा प्रदान झालेला आहे। आता या वर्षी म्हणजे जानेवारी 2026 मधला हा जो पुरस्कार आहे तो आता मी तुम्हाला सांगितलंय या दोन चित्रपटाला मिळालेला आहे। एक आहे बघा वन बॅटल आफ्टर अनदर म्युझिकल कॉमेडीमध्ये, आणि जर आपण हॅमनेटचा जर विचार केला बघा ते आहे ड्रामामध्ये। मग या वर्षी आपल्या भारतामधून या चित्रपट आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सोहळ्यामध्ये एखादा भारतीय चित्रपटाला जे नामांकन आहे ते मिळालं होतं का तर यस, लक्षात ठेवत चला बघा इथं पायल कपाडिया यांचा एक चित्रपट आहे ऑल वी इमेजिन एज लाईट, या चित्रपटाला या वर्षीचं जे नामांकन आहे हे नामांकन त्या ठिकाणी मिळालं होतं, परंतु या चित्रपटाला हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला नाहीये। अजून एक भाग लक्षात ठेवत चला बघा, या चित्रपट सोहळ्यामध्ये एक भारतातील अभिनेत्री सहभागी झाली होती त्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये, आणि त्या अभिनेत्रीचं नाव लक्षात ठेवत चला प्रियंका चोप्रा। ही अभिनेत्री या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्याला सामील झालेली माहीत असणं आवश्यक आहे। जय हिंद।